नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. विजयादशमीच्या दिवशी आज कोण पैठणी जिंकणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहोत. स्वतःच्या सुखापेक्षा इतर कसे आनंदी होतील यासाठी सदैव झटत असणाऱ्या या सगळ्या माऊली, ज्यांना खरं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम कधी कधी बघायला मिळत नसेल, कधी कधी एखादा फोन गेला की लवकरच येतोय तुमच्या घरी तर या सांगणार मला सुट्टी नाही, तेव्हा तो क्षण तो आनंद त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन देता येईल का असा विचार झी मराठीने केला आणि घराघरातल्या माऊलीचा सन्मान गेली 14 वर्ष करणारा हा कॅमेरा आज या ठिकाणी आपण योगक्षेम बिल्डिंग जी मुख्यालय आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाचं, ज्या ठिकाणी आपण आलेले आहोत, किंवा जितक्या जणी सहभागी होतील त्यांच्यासाठी आधीच टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. या खेळाला सुरुवात करत असताना नवरात्र उत्सव आहे, त्यामुळे संगीत वाजेल आणि मग त्या ठेक्यावरती आधी तुम्हाला फेर धरायचा आहे. लक्षात ठेवा, हा फेर धरत असताना जितक्या जणी, भले गर्दी असेल, समजा असं की ट्रेनमध्ये नवरात्र उत्सव साजरा करतात, पण या ठिकाणी जितक्या जणी या पहिल्या खेळात येणार आहेत त्याच पुढच्या खेळात कंटिन्यू होणार आहेत. या ठिकाणी 4 स्टेशन आहेत असं समजा. शंख, गदा, तलवार आणि त्रिशूळ. या ठिकाणी ज्या क्षणी म्युझिक थांबेल यानंतर तुम्हाला या 4 स्टेशनपैकी जे स्टेशन आवडेल तिकडे जाऊन उभं राहायचं. त्यानंतर मी एक चिठ्ठी या असंख्य चिठ्ठ्यांमधून जाहीर करेन. सुरुवातीला त्या एका स्टेशनवरती ज्या स्टेशनचं नाव येईल तितक्या जणी पटकन जाऊन खुर्चीवर बसणार, असं मला म्हणायचंय. खूप काम करताना तुम्हाला आराम मिळाला पाहिजे म्हणून ही भावना आहे. म्युझिक. थांबा. आता शांतपणे ऐका मी काय सांगतोय. एरवी आपण खेळात एक चिठ्ठी काढली असती, पण आज एकंदरीत गर्दी पाहता आपण एका वेळेला 2 चिठ्ठ्या काढणार आहोत आणि मग पटकन 2 स्टेशनची गमी होतील, म्हणजे पुढच्याला व्यवस्थित फेर धरता येईल. यात विचार कसा आहे, माऊलीचा विचार आहे, दुसरं काही नाही. बघूया काय होणार. 2 चिठ्ठ्या आता आपण जाहीर करणार आहोत या पहिल्या टप्प्यावर. त्रिशूळ, गदा, म्युझिक. थांबा. गदा, म्युझिक. थांबा. उघडू ना. शंख. नाव सांगा. ज्योती मल्होत्रा, कुठे राहता तुम्ही? सेंटर क्रूज. किती वर्ष या प्रशासनामध्ये काम करताय तुम्ही? 34 years. 34 वर्ष तुम्ही इथे आहात. नाव सांगा. नमस्कार, मी संगीता पांगे. कुठे राहता तुम्ही? घाटकोपर. बरं, मग घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे आणि नवरा बायको आणि एक मुलगा. नवरा बायको? काय मला हार्ट अटॅक येईल ना. मी आणि माझा नवरा आणि असं माझा सांगा ना माऊली. सासू सासरे आणि नवरा बायको, हे काय नवीनच. मला वाटलं माझ्या नवऱ्याच्या बायकोचा एवढा इम्पॅक्ट आहे की काय. काय उखाणा वगैरे घेताय? भर पावसामध्ये पडलं छान ऊन. छान, ते मग गरम होतंय मला. आदेशरावांचं नाव घेते.
अरे आदेशरावांच्या उपस्थितीत असं म्हणायचंय. काय मैत्रिणी आहात तुम्ही. घ्या परत. हा, आदेशरावांच्या उपस्थितीत घेते मी नाव पांग्यांची सून. अरे वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. माझं नाव ज्योती विजय सोनार. कुठे राहता तुम्ही. मी राहायला अंबरनाथला आहे. अंबरनाथला. घरी कोण कोण आहे. घरी दोघी मुले हा. आणि आम्ही दोघे. नाव सांगा. वैशाली पाटील, तुम्ही कुठे राहता. लोअर परेल, लोअर परेल. बालपण सगळं लोअर परेलचं. एल्फिस्टनला. एल्फिन्स्टन. घरी कोण कोण. सासू सासरे, मिस्टर आणि 2 मुली. घ्या घ्या उखाणा. काश्मीरच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी. महेशरावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या वेळी. वा, तुम्ही काय गाळलेल्या जागा भरा का. एलआयसीत होम मिनिस्टर येतील त्यावेळी अरे असं वा, म्हणायचं वा, होतं वा. मला. बरं द्या द्या द्या. तुम्ही तेवढ्यात गाळलेल्या जागा भरल्या ना. तुम्ही कुठे राहायला. गोरेगाव पूर्व. गोरेगाव. तुमचं डिपार्टमेंट कुठलं इथे. ऑफिस सर्व्हिसेस. अच्छा, म्हणजे काय असतं त्याच्यात. म्हणजे आम्ही लोकांना पगार देतो. बरं घ्या उखाणा वगैरे काय घेणार. ही गुलाबी हवा. तुम्हाला काय. एक मिनिट, तुम्ही दोघींनी काय सूड उगवायचं ठरवलंय का. इकडे काश्मीर, नाही आता पण गुलाबी हवा. अहो पण गुलाबी अच्छा, ही गुलाबी हवा. हवा आहे. गुलाबी हवा आहे. हाय, हवा हवा. ही हवा, हवा. गुलाबी हवा वेड लावी जीवा. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात या. मला वाटे माझा ऋषिकेश जवळ हवा. द्या पुढे द्या. नाव सांगा. मी राजश्री दळवी. तुम्ही राहायला कुठे. राहायला मी अंधेरी पूर्व. छान. मग आता घरी कोण कोण म्हणालात तुम्ही. घरी मी, मिस्टर आणि माझी मुलगी. मला सांगा, ज्या क्षणी त्यांच्याकडे माईक होता ना, तुम्ही बऱ्याच वेळ म्हणजे त्यांचं ऐकण्यापेक्षा ना माझ्या पुढे काय येणार आहे ह्याच्या दडपणात होता तुम्ही. नाही नाही तसं नाही काही ना. नाही. बरं बरं. तुमचं डिपार्टमेंट कुठलं. आम्ही दोघी एकाच डिपार्टमेंटमध्ये आहोत. आयटी बरं. डिपार्टमेंट. घरी कोण कोण आहे. घरी माझे मिस्टर, माझा मुलगा. आपलं नाव सांगा. मिसेस प्रवीणा पडते. आणि तुमचं डिपार्टमेंट. मी CRM DO1 मध्ये आहे. मग हे आम्हाला कसं कळेल बाहेरून येणाऱ्याला. CRM DO1 म्हणजे काय. कस्टमर रिलेशन डिपार्टमेंटमध्ये. अच्छा अच्छा, असं सांगा ना. बर, तुम्ही काय बोलणार आहात. आम्ही उखाणा घेते. मग घ्या ना. इतका वेळ बाकीचे काय बाजारभाव सांगत होते. घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून. दामोदरचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. होम मिनिस्टर कार्यक्रम 14 वर्ष होऊन 15 वर्षात पदार्पण झालं. या 15 वर्षात जर कोणी मला सगळ्यात जास्त छळलं असेल तर या उखाण्याने. या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. पण या गप्पांबरोबरच या सगळ्या 8 जणींमधून आता कोण पैठणीच्या खेळात जाणार हे बघणार आहोत. या ठिकाणी विशिष्ट अंतरावरती आपण सगळे उभे आहोत. या मधोमध रिंगमध्ये उभं राहायचं आणि इथून प्रत्येकीला 3 संधी आहेत चेंडू टाकायचा. लक्षात ठेवा, मधोमध ज्या बास्केट ठेवल्यात त्या बास्केटमध्ये ते चेंडू गोळा व्हायला पाहिजेत. या 8 जणींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची असेल त्या पुढच्या खेळात दाखल होणार. चेंडू टाकत असताना काळजी घ्यायची आहे, जमिनीवर आपटून तो उसळला पाहिजे. प्रत्येकीला 3 संधी. बघूया यांच्यापैकी सर्वाधिक गुणसंख्या कोणाची होते. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार. सुरुवात तुमच्यापासून. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
नाव सांगा. रश्मी राकेश पाटील, बरं, तुम्ही राहायला कुठे? कांदिवली, ठाकूर कॉम्प्लेक्स. ठाकूर कॉम्प्लेक्स. लग्न किती वर्षापूर्वी? लग्नाला आता 25 वर्ष होतील मार्च मध्ये. अरे नवी म्हणजे अगदी सिल्वर जुबली आहे यंदा. हो, हो ना. कसं जमलं ते? लव्ह मॅरेज. कसं? LIC मध्ये. हा, केवढे फायदे दिलाय तिथे. मग फायनली त्यांनीच प्रपोज केलं तुम्हाला डायरेक्ट, की तुम्ही केलं त्यांना? नाही, प्रपोज आम्ही नाही असं काय केलं 25 एकमेकांना, पण वर्ष माहिती प्रपोजच होतं. करायचं राहून गेलं. नाही नाही, बाकी सगळं झालं, प्रपोजच राहिलंय. बरं, मग आता अॅनिव्हर्सरी आहे ना मार्च मध्ये, तेव्हा प्रपोज करायला हो. सांगा आमच्या वतीने. हो. मिस्टर इथेच आहेत. कुठे आहेत त्यांना बोलवा. इकडे या. ऐका ना, 25 वर्ष आहेत. आम्ही सगळे टाळ्या वाजवून सिल्वर जुबली बद्दल ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद. माऊलीला 25 वर्षात प्रपोज करायचं तुमच्याकडनं राहून गेलंय, तर जरा विचारा ना लवकर. घ्या लवकर. हा, होऊन जाऊ द्या. आता प्रपोज काय करणार, त्याला ऑलरेडी लग्न झालेलंच आहे. थांबा, 25 वर्ष मी कॅसेट मॅगेन येतो. तुम्ही इकडे या. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं आहे का? तुझं आहे काय? तुम्ही ठरवलं सगळं. तुम्ही कसं ठरवताय? हा, काय? हा, तर ही प्रेमाची भेट तुला मी देतो. 25 वर्षात पहिल्यांदा गिफ्ट मिळालंय. टाळ्या वाजवा. त्यांनी प्रपोज केलाय. आता बोलायचं नाही, प्रपोज नाही केलं. नाव सांगा. माझं नाव मनीषा सचिंद्र पेडणेकर. बर, कुठे राहता तुम्ही? मी राहते भांडुपला. या, नाव सांगा. सोनाली मनोज शापे. बर, शापे. हो. यांची मस्करी करायला नको. नाही, शाप देणार नाही, घाबरू नका. अरे नाही, मी कुठे म्हटलं शापे म्हणून. बरं, घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर, मी आणि मुलगी. बरं, मग तुम्हाला काय म्हणायला आवडेल आज? मी LIC बद्दल फक्त LICचं ब्रीद वाक्य जे आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हे अगदी आम्ही सार्थ करतो. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी त्याबद्दल वी ऑल आर प्राऊड ऑफ LIC. माझं नाव सीमा सचिन घोसाळकर. कुठे राहता? मी ठाण्याला राहते. मी घरी कोण कोण? माझ्या घरी माझे मिस्टर, सासूबाई आणि माझी 2 मुलं. मग काय उखाणा घेताय, गाणं म्हणताय? भाऊजी आले उठली अशी आरोळी, वहिन्या साऱ्या लेऊन आल्या साडी गुलाबी आबोली. होम मिनिस्टरचा खेळ रंगला LICच्या प्रांगणी, सचिन रावांचं नाव घेते मी त्यांची साजणी. अरे वा. माझं नाव आकांक्षा संतोष देशपांडे. बरं, तुम्ही कुठे राहता? मी राहायला चेंबूरला. घरात कोण कोण म्हणाला तुम्ही? घरात आई आहेत, सासूबाई, बरं. मिस्टर, मुलगा आणि माझी मुलगी. नाव सांगा. पौर्णिमा मोंडकर, कुठे राहता? ताडदेव. घरी कोण कोण आहे? घरी सासूबाई आहेत आणि माझी मुलगी आता 9वीत आहे. बरं. मी आणि मिस्टर. नाव सांगा. स्मिता संदीप नार्वेकर. तुम्ही काय करता? LICत नोकरीला आहे. कुठल्या डिपार्टमेंटला? RTI, काय, कुठलं? राईट टू इन्फॉर्मेशन. अच्छा अच्छा, RTI. आणि घरी कोण कोण? सासरे, मिस्टर आणि एक मुलगा. नाव सांगा. संगीता सावंत. तुम्ही कुठे राहता? मी गोरेगाव. तुमच्या घरी कोण कोण? सासू सासरे, मिस्टर आणि मुलगी. मग आता काय उखाणा वगैरे काय घेणार? हा, उखाणा घ्या. घेते. आकाशाच्या चंद्राला पाहू कशाला निरखून, राजेश सारखा हिरा एकदाच घेतला पारखून. किती वर्षापूर्वी पारखला हा हिरा? 24 वर्ष. न चुकता त्याला पैलू पाडता येते. बरं, या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. पण या गप्पांबरोबरच 8 जणींमधून आता कोण पैठणीच्या खेळात जाणार हे बघणार आहोत. या 8 जणींमधून कुठल्या माऊली अंतिम खेळात दाखल होणार आपण बघणार आहोत. ज्यांची गुणसंख्या जास्त असणार या 8 जणींपैकी त्या एक माऊली अंतिम टप्प्यावरती जाऊन पोहोचणार आहेत.
एक. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया, कारण आता पैठणी कोण जिंकणार आता काही वेळात स्पष्ट होणार. मला फक्त तुमचं डिपार्टमेंट सांगायचं. IT डिपार्टमेंट. IT. इस्टेट डिपार्टमेंट. पेन्शन अँड ग्रुप स्कीम्स. लीगल डिपार्टमेंट. मला बघायचं आहे पैठणी कुठल्या डिपार्टमेंटला जाणार. आनंद या गोष्टीचा आहे पैठणी LIC मध्ये आयुर्विमा महामंडळामध्येच राहणार आहे. त्याच्यामुळे फक्त आता डिपार्टमेंट कुठलं यासाठी मी उत्सुक आहे ते बघण्यासाठी. बघूया काय होणार. जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या ठिकाणाहून हा चेंडू टाकायचा. समजा आता तो जिथे थांबलाय तिथे 1 गुण आहे. त्यानंतर पुढच्या जर चौकोनात जाऊन थांबला तर 2 गुण, तिसऱ्या चौकोनात गेला तर 3 गुण आणि शेवटच्या चौकोनात गेला तर 4 गुण. विचार करा, प्रत्येकीला 5 संधी मिळणार आहेत. सर्वाधिक गुणसंख्या ज्या माऊलीची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. दोन. एक. आता दोघींना 3 संधी मिळणार आहेत आणि बघूया काय होणार आहे. आधीची गुणसंख्या 2 ती तर मोजणारच आहोत, पण या पुढच्या 3 संधीमध्ये किती वाढ होते बघू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून LIC आयुर्विमा महामंडळासाठी ही एक देवीमा तुमच्याकडे. उपविजेत्या ठरल्या शापे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दळवी वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. हसत रहा, आनंदात रहा. सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.